ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं गणित साथी या चॅनलमध्ये. चला तर आज आपण सराव संच 5.1 निर्देशक भूमितीचा सराव संच 5.1 मधला चौथं उदाहरण आपण या ठिकाणी बघत आहोत. सुरुवातीचे 3 उदाहरणं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो. आज आपण चौथ्या उदाहरणापासून सुरुवात करणार आणि चौथ्या उदाहरणामध्ये काय दिले बघा. त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू दिलेत, पी क्यू आर. ह्या तिन्ही शिरोबिंदूंचे निर्देशक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि हे 3 शिरोबिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत किंवा नाही हे आपल्याला पडताळणी घ्यायला सांगितले. मग मला सांगा, त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू जर दिलेले असतील तर त्या 3 शिरोबिंदूंवरून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी आपण या ठिकाणी काढणार. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काढल्यानंतर आपण असं ठरवणार, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा जर येत असेल तर आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण असं म्हणू शकतो की हा काटकोन त्रिकोण आहे. मग जर हा काटकोन त्रिकोण असेल तर ते 3 शिरोबिंदू हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. तर मग सांगा, आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल. त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंवरून त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी काढायची असेल तर कुठलं सूत्र वापराल मित्रांनो? अंतराचे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत. मग अंतराचे सूत्र वापरण्यासाठी सुरुवातीला पीक्यू बाजू काढू, त्याच्यानंतर क्यू आर बाजू काढू, नंतर पी आर बाजू काढू. मग पीक्यू बाजू काढण्यासाठी मी 2 बिंदू इथे पी आणि क्यू बिंदू त्याचे निर्देशक लिहिलेत. चला, याचे निर्देशक लिहिल्यानंतर आपण ह्या निर्देशकांना x1 y1 हे असं म्हणून घेऊया. x1 y1 इथे x2 y2 अशा पद्धतीने लिहून घेतलं. याचं कारण असं की आपण अंतराचं सूत्र ज्यावेळेस वापरणार त्यावेळेस किमती टाकताना आपल्या चुका होऊ नये म्हणून यासाठी आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं मित्रांनो. चला तर मग याच्यावरून जर तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर x1 ची किंमत किती असेल सांगा बरं. x1 बरोबर x1 ची किंमत -2 असेल. y1 ची किंमत किती असेल मित्रांनो? y1 सुद्धा तुमचा 2 असेल. x2 जर विचारला तर x2 बरोबर पहा या ठिकाणी तुमचा 2 आणि y2 सुद्धा तुमचा किती आहे? 2. अशा पद्धतीने x1 y1 च्या किमती आपण घेतलेल्या. चला आता अंतराचं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि अंतर कोणत्या बिंदूंमधलं पी आणि क्यू बिंदू मधील अंतर जर शोधायचं असेल तर आपण म्हणणार डिस्टन्स पी क्यू आहे की नाही. मग अंतराचं सूत्र असतं वर्गमुळाच्या चिन्हामध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 याचाही वर्ग. अशा पद्धतीने आपण अंतराचं सूत्र आहे. या अंतराच्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवणार मित्रांनो. चला तर आता किमती ठेवूया. पहा, मी चौकटी कंसात लिहितो. x2 ची किंमत 2 आहे, हे वजा चिन्ह. x1 ची किंमत -2 आहे म्हणून याला गोल कंस केला. -2 कंसाचा वर्ग, कंस करून घ्या एका ठिकाणी असा कंसाचा वर्ग, नंतर हे अधिकचं चिन्ह, पुन्हा आता गोल कंस करतो, चौकटी कंस करतो. y2 ची किंमत 2 आहे, हे वजा चिन्ह. y1 ची किंमत 2 आहे आणि अशा पद्धतीने आपण वर्ग केला. ओके, चला तर बरोबर. आता ह्या ठिकाणी बघा, हे 2 आणि हे वजा अधिक 2. हे बघा, ह्याला वजा चिन्ह आणि 2ला वजा चिन्ह आणि सूत्रातलं वजा चिन्ह, वजा अधिक म्हणजे हे तुमचे 2 जसेच्या तसे. अधिक तुमचे हे 2 झाले आणि कंसाचा वर्ग झाला. अधिक 2तनं 2 गेल्यानंतर 0 झाले मित्रांनो. बरोबर. पहा इथे 2 अधिक 2 म्हणजे 4 आणि 4चा वर्ग म्हणजे 16 आणि 16चं वर्गमूळ पुन्हा किती येणार तुमचं? 4. हे तुमचं डिस्टन्स पीक्यू आलं. काय आलं तुमचं? पीक्यूचं अंतर आलं. बघा, स्पष्ट दिसतंय का? पाठीमागे जाऊन बघतो मी. डिस्टन्स पीक्यू बरोबर 4. यस. आता डिस्टन्स पीक्यू काढल्यानंतर डिस्टन्स क्यू आर काढूया. हे काढण्यासाठी सुद्धा तेच सूत्र आपण या ठिकाणी वापरणार. याला म्हणूया x1 y1 इथे x2 y2. ओके, इकडे सुद्धा करून घेऊ आपण x1 y1 x2 y2 आपल्या सोयीसाठी. चला तर सांगा मला आता x1 ची किंमत. x1 तुमचे 2 आहेत, y1 सुद्धा मित्रांनो 2 आहेत. नंतर या ठिकाणी x2 तुमचे 2 आहेत. बघा, हे x2 बरोबर 2, y2 बरोबर 7.
अशा पद्धतीने x2 y2 च्या किमती घेतल्यात. थोडंसं बारीक लिहावं लागतं कारण पूर्ण उदाहरण बसलं पाहिजे या ठिकाणी म्हणून. आणि काय होईल मग बरोबर आता अंतराचं सूत्र डिस्टन्स QR. क्यूआरचं जर अंतर काढायचं असेल तर बघा आता x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग अशा पद्धतीने आपण लिहिणार. बरोबर. चला सांगा मला आता किमती. x2 ची किंमत 2 आहे म्हणून 2 हे वजा चिन्ह x1 ची किंमत 2 आहे की नाही. आणि म्हणून काय झाले त्याचा वर्ग अधिक y2 ची किंमत तुमची 7 आहे हे वजा चिन्ह y1 ची किंमत किती मित्रांनो 2 आहे. कंस केला कंसाचा वर्ग. अतिशय सोपं. ओके. चला बरोबर. पहा मग आता इथं हे 2तनं 2 गेल्यानंतर 0 होतो. 0चा वर्ग झाला. राईट. 7तून 2 गेल्यानंतर 5 उरतात. 5चा वर्ग झाला. बरोबर. 5चा वर्ग किती होतो मित्रांनो 25 आणि 25चं वर्गमूळ लिहिलं पुन्हा 5. हे डिस्टन्स QR मिळाले. काय मिळाले तुम्हाला डिस्टन्स QR. याला पाहिजे तर 2 नंबर म्हणून आणि याला 1 नंबर म्हणूया. राईट. तुमचा डिस्टन्स QR मिळाल्यानंतर त्या डिस्टन्स PR काढण्यासाठी पुन्हा x1 ची किंमत x1 इक्वल्स टू -2 y1 तुमचे 2 आहेत x2 ची किंमत 2 आणि y2 ची किंमत तुमची किती 7. अशा पद्धतीने किमती लिहिल्या आहेत. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स PR काढायचा मित्रांनो. PR चं अंतर जर शोधायचं असेल तर नेहमीच आपण अंतराचं सूत्र आपण या ठिकाणी टाकतोय x2 x1 कंसाचा वर्ग अधिक y2 y1 कंसाचा वर्ग. ओके. आणि मग आता या ठिकाणी काय होईल पहा आता. बरोबर. चौकटी कंसात x2 ची किंमत 2 आहे वजा चिन्ह हे x1 ची किंमत पुन्हा वजा 2 आहे कंसाचा वर्ग. राईट. दुसऱ्या कंसात चला y2 ची किंमत 7 आहे वजा y1 ची किंमत तुमची 2 आहे कंसाचा वर्ग. ओके. मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो बघा. हे वजा 2 वजा काय झालं अधिक 2 वजा अधिक 2 आणि हे 2 आणि 2 किती झाले 4. 4चा वर्ग डायरेक्ट 16 लिहितो. 4चा वर्ग 16 अधिक लक्षात घ्या हे 2 आणि हे 2 आणि 2 हे वजा 2 बघा वजा अधिक 2 आणि हे 2 म्हणजे किती झाले 4 आणि 4चा वर्ग तुमचा 16 आला. इकडे पहा 7तनं 2 गेल्यानंतर किती उरले 5. 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25. मग वर्गमुळात किती होतील मला सांगा आता. 25 मध्ये 16 मिळवले किती झाले 41. किती झाले 41. हे वर्गमुळातच ठेवावं लागेल आणि याला आपण नंबर काय म्हणणार आपण 3 नंबर म्हणणार. राईट. पहा मग आता या ठिकाणी डिस्टन्स PQ तुमचा 4 मिळाला मित्रांनो. डिस्टन्स QR तुमचा 5 मिळाला आणि डिस्टन्स PR तुमचा वर्गमुळात 41 कारण 41चं वर्गमूळ घेता येत नाही. मग आपल्याला आता असं चेक करायचं पहा लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज. लहान बाजू बघा ही 4 आणि 5 या लहान बाजू आहेत त्याचा वर्ग करू. बघा 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर किती येतो सांगा मला आता. 4चा वर्ग 16 बरोबर 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25 आणि बरोबर किती आले तुमचे 41. किती आले 41. याला पाहिजे असेल तर 4 नंबर म्हणू शकतात. याला 4 नंबर म्हणू शकतात. आणि तुमचं तिसरं उदाहरण बघा. तुमचं डिस्टन्स PR जे काढलेले वर्गमुळात 41 याचा वर्ग केला तर तुमचे किती येतील 41. हे नंबर तुमचं किती 5 नंबर.
पहा मित्रांनो, लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज केली ती 41 येते. मोठी जी बाजू आहे PR ही मोठी बाजू, त्या बाजूचा वर्ग केला, म्हणजे इथे दिलेलं सॉरी इथे त्या बाजूचा काय केला वर्ग केला, मग 41 वर्गमुळात आहे त्याचा वर्ग केला तर तो 41. मग हे 41 आणि हे 41 बेरीज पण 41 आली आणि मोठ्या बाजूचा वर्ग सुद्धा 41 आला. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार लक्षात घ्या, एक वाक्य टाकायचं तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार PQR हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे वाक्य लिहायला विसरायचं नाही, जागा कमी पडली आपल्याला. इथे मात्र इथे आल्यानंतर एक वाक्य टाकायचं, काटकोन त्रिकोणाच्या आपलं पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार PQR हे हा काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून PQR हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे वाक्य लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने अतिशय सोपं असं उदाहरण आहे. ओके मित्रांनो, बघा 6वा प्रश्न आहे. A-4, -7 याचे निर्देशक दिले, बी बिंदूचे निर्देशक दिले तो -1,2, सी बिंदूचे निर्देशक 8,5 आणि डी बिंदूचे निर्देशक 5,-4. अशा पद्धतीने 4 बिंदू दिले आणि त्यांचे निर्देशक दिलेले. हे 4ही बिंदू समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलं. ओके, समभुज चौकोनाचे शिरोबिंदू असल्याचं सिद्ध करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्या चौकोनाच्या 4ही बाजूंची लांबी काढावी लागेल. मग 4ही बाजूंची लांबी समान असते. चौकोन समभुज आहे. सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात त्याला समभुज असं म्हणतात आपण. मग या ठिकाणी AB, BC, CD आणि AD ह्या 4ही बाजूंची लांबी समान दाखवणार. त्याचबरोबर दुसरा गुणधर्म अजून याचा महत्वाचा, त्याच्या कर्णांची लांबी असमान असते. कर्ण समान लांबीचे नसतात असा त्याचा अर्थ. AC कर्ण आणि BD कर्ण यांची लांबी समान यायला नको आणि 4ही बाजू समान यायला पाहिजेत. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी उपयोग करून त्याच्यावर आधारित हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी दाखवायचं मित्रांनो. बघा, मग या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला अंतराच्या सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे. मला जर पहिल्यांदा AB बाजू काढायची असेल तर A आणि B हे 2 बिंदू घेणार, त्याचे निर्देशक लिहिणार. म्हणून A आणि B चे निर्देशक घेतले. आता ABचा अंतर मी या ठिकाणी काढतो मित्रांनो. A बिंदूच्या निर्देशकाच्या वरती लिहिलं मी x1, y1 आणि B बिंदूचे निर्देशक x2, y2. हे कशासाठी लिहून घेतलं? कारण आपल्याला त्या किमती या ठिकाणी ठेवायच्या आहेत डायरेक्ट, आणि म्हणून मी आपल्या सोयीसाठी आपण ते लिहून घेतलेले मित्रांनो. अंतराचं सूत्र वापरलंय. AB बरोबर वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. ओके, या ठिकाणी किमती ठेवूया. x2 ची किंमत या ठिकाणी तुमची -1 आहे, ती -1 घेतली. हे वजा चिन्ह. x1 किती आहे तुमचा -4, म्हणून तो या ठिकाणी छोट्या कंसात -4 केला आणि मग मोठ्या कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती या ठिकाणी तुमची 2 आहे. नंतर हे वजा चिन्ह. y1 ची किंमत -7 आहे मित्रांनो. बघा, y1 -7 म्हणून -7 लहान कंस केला, त्याच्यानंतर मोठा कंस केला, मोठ्या कंसाचा वर्ग घेतला. ओके, आता बघा ह्या कंसामध्ये हा -1 जसाच तसा, याला वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह, वजा अधिक तुमचे 4 झाले, कंसाचा वर्ग अधिक हे तुमचे 2 जसेच्या तसे, पुन्हा हे वजा अधिक तुमचे 7 झाले. बघा, 4ला अधिक चिन्ह, एकाला वजा चिन्ह आहे. 4तनं 1 गेल्यानंतर 3 होतो, 3चा वर्ग अधिक 7 आणि 2 9 झाले, 9चा वर्ग. 3चा वर्ग 9 आहे, 9चा वर्ग 81 आहे. 81 मध्ये 9 मिळवल्यानंतर 90 झाले. 90 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, पण 90 आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 10, नाही का. 90 म्हणजेच काय, 9 गुणिले 10. 9चं वर्गमूळ 3 लिहिलं, 10 ह्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला वर्गमुळाच्या चिन्हात ठेवलं. म्हणून AB बरोबर 3 वर्गमुळात 10 हे पहिलं विधान आलं किंवा पहिलं समीकरण. AB ची किंमत आपण या ठिकाणी काढली. AB ची लांबी शोधली मित्रांनो आपण या ठिकाणी. तसंच आता BC ह्या बाजूची लांबी शोधूया. BC बाजूची लांबी शोधण्यासाठी B आणि C बिंदू आपल्याला त्याचे निर्देशकासह लिहावं लागेल. म्हणून B आणि C बिंदू निर्देशकासह लिहिले.
त्याच्यानंतर त्याचे x1 y1 आणि x2 y2 आपल्या सोयीसाठी लिहून घेतलेले आपण अंतराचं सूत्र वापरणार बीसी बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे सूत्र तुमचं पाठ झालेलं आहे. चला किमती ठेवूया. x2 ची किंमत तुमची 8 आहे. हे वजा चिन्ह मित्रांनो x1 वजा आहे म्हणून त्याला कंसात टाकलं वजा 1. हे वजा चिन्ह ऑलरेडी x1 ची किंमत वजा 1 होती ती घेतले कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत 5 आहे ते लिहिले हे वजा चिन्ह आणि y1 तुमचा 2 आहे. ओके पहा 8 जसाच तसा हे वजा 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 अधिक झाले तुमचे अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक हे पुढचं जसंच्या तसं लिहिलं 8 आणि किती झाले 9 9चा वर्ग 5तनं 2 गेल्यानंतर 3चा वर्ग झाला. ओके 9चा वर्ग 81 3चा वर्ग 9 81 मध्ये 9 मिळवले तर किती झाले तुमचे 90 झाले. 90 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आणि मगाशी जसं इकडे केलं तसंच अगदी 90 अशा पद्धतीने लिहिण्यात 9 गुणिले 10 कारण 9चं वर्गमूळ 3 आणि 10चं वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमुळात 10. ही कसली किंमत आली बीसी ची याला नंबर 2 म्हटलं. बघा ए बी आणि बीसी समान आले. चला पुढच्या किमती घेऊया. पुढची आता सीडी ची किंमत म्हणजे सीडी ची लांबी या ठिकाणी मोजूया किती असेल. सीडी काढण्यासाठी तुम्हाला बघा सी आणि डी ह्या दोन बिंदूंचे निर्देशक लिहावे लागतील. दोन्ही बिंदू घेतले त्याचे निर्देशक लिहिले त्याच्या डोक्यावर x1 y1 x2 y2 लिहून घेतले. अंतराचं सूत्र लिहिलं मित्रांनो. अंतराचं सूत्र लिहिल्यानंतर चला आता किमती ठेवूया. हा 5 x2 च्या जागेवरती 5 हे वजा चिन्ह x1 च्या जागेवरती 8 अधिक y2 च्या जागेवरती तुमचे वजा 4 वजा y1 च्या जागेवर तुमचे हे 5. ओके 5तनं 8 ने पण 8तनं 5 काढल्यानंतर 3 पण मोठ्याचं चिन्ह लिहितो वजा 3 त्याचा वर्ग झाला. हे दोन्हींना वजा चिन्ह असेल तर आपण बेरीज करणार 5 आणि 4 9 वजा 9 झाले 9चा वर्ग वजा 3चा वर्ग अधिक 9 वजा 9चा वर्ग अधिक 81 मध्ये 9 मिळवले 90 असे लिहिणार 9 गुणिले 10 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 10 जशीच्या तसे सीडी बरोबर 3 वर्गमुळात 10. बघा ह्याच किमती तिन्हीच्या आल्यात. पुढची सुद्धा तशीच यायला पाहिजे तीच आपण काढू. पुढे घेताना आपल्याला ईडी शोधायची मित्रांनो. ईडी शोधण्यासाठी ए आणि डी बिंदूचे निर्देशक लिहिलेत x1 y1 x2 y2 अगदी सोपा भाग आहे. चला अंतराचं सूत्र पाठ झालेलं ते लिहिलं. x2 ची किंमत तुमची 5 इथे घेतली हे वजा चिन्ह घेतलं नंतर x1 ची किंमत वजा 4 आहे त्याला कंस केला छोटा लहान कंस केला अधिक कंसाचा वर्ग अधिक पुढं हे वजा 4 कसली y2 ची किंमत y2 तुमचे हे वजा 4 हे वजा चिन्ह y1 तुमचा वजा 7 आहे म्हणून वजा 7 कंसाचा वर्ग. ओके हा 5 जसाच तसा हे वजा वजा अधिक 4 कंसाचा वर्ग वजा 4 जशीच्या तशी हे वजा वजा अधिक 7 कंसाचा वर्ग 5 आणि 4 किती झाले 9 9चा वर्ग 7तनं 3 गेले 7तनं 4 गेले 3 उरले 3चा वर्ग 9चा वर्ग 81 3चा वर्ग 9 81 मध्ये 9 मिळवले 90 झाले 90 पुन्हा 9 गुणिले 10 असं लिहितो कारण आपल्याला 9चं वर्गमूळ 3 काढता येतं वर्गमुळात 10 ठेवता येतात. ईडी बरोबर 3 वर्गमुळात 10 याला 4 नंबर 3 नंबर 2 नंबर आणि 1 नंबर. पहा तिन्ही किमती समान आल्यात म्हणजे चौकोन एबीसीडीच्या सर्व बाजू समान आल्यात कारण तो समभुज चौकोन आहे. आता फक्त राहिलं काय मित्रांनो त्याची ते कर्ण असमान असतात. फक्त कर्णांची लांबी काढायची आपल्याला. कर्ण कोणता एसी कर्ण शोधू त्याच्यानंतर बीडी कर्ण शोधू आणि त्यांची लांबी कशी यायला पाहिजे असमान म्हणजे सारखी यायला नको. त्याच्या आधी हे लिहून घेणार आपण आणि मग नंतर हे पुसून मला कर्णाची लांबी तुम्हाला हे ठिकाणी शोधायची. पहिल्यांदा हे लिहून घ्या आधी. ओके मित्रांनो चला कर्ण चौकोन एबीसीडीचे दोन्ही कर्ण असमान लांबीचे म्हणजे दोन्हीची लांबी समान नसायला पाहिजे हे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. दोन्ही कर्ण असमान लांबीचे असतील हे दाखवायचं आपल्याला. त्याच्यासाठी मी आधी सोडवून ठेवलेलं मित्रांनो. पाय हे ठिकाणी समभुज चौकोनाचे कर्ण असमान लांबीचे असतील तर दोन्ही कर्णांची लांबी ह्या ठिकाणी शोधूया. पहिल्यांदा आपण एसी कर्ण काढू आणि नंतर बीसी कर्ण काढू. जर एसी कर्ण काढायचा असेल एसी तर ए आणि सी ह्या दोन बिंदूचे निर्देशक तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतील. ए बिंदूचे निर्देशक घेतलेत बघा वजा 4 वजा 7 आणि सी बिंदूचे निर्देशक 8 5 अशा पद्धतीने निर्देशक आपण घेतले. ओके मग ह्या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं
म्हणून अंतराच्या सूत्रानुसार कर्ण एसी बरोबर अंतराचं सूत्र या ठिकाणी लिहिलं x2 ची किंमत ची किंमत किती आहे तुमची 8 हे वजा चिन्ह x1 ची किंमत वजा 4 आहे ते लिहिले कंसाचा वर्ग अधिक y2 तुमचा 5 आहे मित्रांनो तो घेतला हे वजा चिन्ह लिहिलं y1 ची किंमत म्हणजे ही 7 ती वजा 7 आहे ती वजा 7 या ठिकाणी ठेवली 8 जसाच तसा हे वजा अधिक तुमचे 4 झाले कंस कंप्लीट कंसाचा वर्ग हे 5 जसेच तसे मित्रांनो हे वजा आणि वजा अधिक तुमचे 7 झाले ओके 8 आणि 4 12 झाले 12चा वर्ग अधिक 7 आणि 5 12 झाले 12चा वर्ग 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 आणि 144 288 आता 288 वर्गमूळ काढण्याची काही गरज नाही म्हणून कर्ण एसी बरोबर वर्गमुळात 288 याला आपण असं ठेवलं याला 5 नंबरचं समीकरण आपण म्हटलो चला आता एक कर्ण काढून झाला एसी कर्ण तुम्हाला आता बीडी कर्ण या ठिकाणी काढायचं आहे बीडी कर्ण काढायचं असेल तर बी आणि डी ह्या दोन बिंदूचे निर्देशक तुम्हाला लिहावे लागतील बी बिंदू घेतला वजा 1,2 डी बिंदू 5,-4 यांना x1 y1 x2 y2 अशा पद्धतीने लिहून घेतलं अंतराचं सूत्र लिहिलं बीडी बरोबर ओके चला आता x2 ची किंमत ठेवूया x2 तुमचा 5 आहे हे वजा चिन्ह लिहिलं x1 ची किंमत वजा 1 आहे त्याला लहान कंसात टाकलं आणि चौकटी कंसाचा वर्ग केला अधिक y2 ची किंमत तुमची वजा 4 आहे ती घेतले हे वजा चिन्ह आणि y1 ची किंमत तुमची 2 आहे आणि मग कंस कंप्लीट करून कंसाचा वर्ग घेतला 5 जशीच्या तशी हे वजा अधिक 1 झाले कंसाचा वर्ग हे वजा 4 आणि वजा 2 दोन्हींना समान चिन्ह होती बेरीज केली वजा 6 कंसाचा वर्ग 5 आणि 1 6 6चा वर्ग आणि हे वजा 6 वर्ग जशीच तशी 6चा वर्ग 36 वजा 6चा वर्ग सुद्धा अधिक 36 आणि 36 72 वर्गमुळात 72 बीडी बरोबर वर्गमुळात 72 आले ओके चला आता या ठिकाणी पहा मग दोन्ही कर्ण काढलेत आपण कर्ण एसी आणि कर्ण बीडी हे दोन्ही कर्ण समान लांबीचे नाहीत ते असमान आहेत मग ते असमान असेल तर आपण असं लिहिलं कर्ण 5 व 6 वरून म्हणजे या 5 व 6 वरून कर्ण एसी आणि कर्ण बीडी समान लांबीचे नाही म्हणून अशी रेष मारली आपण म्हणजेच काय कर्ण असमान लांबीचे आहेत आणि त्याच्या आधी याच्यावरती असं लिहिलं आधीचा जो भाग याच्या आधी आपण तो पुसला तो भाग बघा 1 2 3 आणि 4 या चौकोनाच्या चारही बाजू आपण काढलेल्या होत्या ह्या चारही बाजू समान आलत्या मित्रांनो एबी बरोबर बीसी बरोबर सीडी बरोबर एडी ह्या चारही बाजू समान म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या त्याच्यानंतर याच्यावरून कर्ण हे दोन्ही कर्ण काढलेत आता ते कर्ण असमान लांबीचे मग चार बाजू समान आणि कर्ण असमान असतील बघा कर्ण असमान लांबीचे तर चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे हा चौकोन कोणता आहे तुमचा समभुज चौकोन आहे कर्णांची लांबी सारखी नाही परंतु सर्व बाजू मात्र सारख्या लांबीच्या आहेत अशा पद्धतीने हे उदाहरण व्यवस्थित या ठिकाणी समजून घेतलं पुढचं उदाहरण आपण बघूया ओके चला 7वा प्रश्न बघा जर बिंदू L कंसात x,7 आणि M 1,15 यातील अंतर 10 आहे तर x ची किंमत काढा बघा मित्रांनो या ठिकाणी L आणि M हे दोन बिंदू आहेत L आणि M या दोन बिंदूंमधलं अंतर 10 दिलेलं आहे तुम्हाला ओके L बिंदूचे निर्देशक दिलेत M बिंदूचे निर्देशक दिलेत तर तुम्हाला या ठिकाणी x ची किंमत काढायचं सांगितल्याने तर आपण हे कसं सोडवणार बघा सुरुवातीला M बिंदूचे निर्देशक आधी लिहिलेत मी त्याच्यानंतर L बिंदूचे निर्देशक ह्या ठिकाणी घेतलेत याला x1 y1 म्हटलं याला x2 y2 म्हटलं ह्या दोन बिंदूंमधलं अंतर 10 आहे मित्रांनो मग आधी सुरुवातीला आपण अंतराच्या सूत्राच्या साह्याने आपण त्याच्यामधलं अंतर आपण काढूया पहा x1 y1 x1 ची किंमत 1 y1 ची किंमत 15 x2 ची किंमत x आणि y2 ची किंमत 7 अशा पद्धतीने x1 y1 आणि x2 y2 च्या किमती लिहिल्या ओके आता M आणि L ह्या दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी आपण अंतराच्या सूत्राचा उपयोग करणार LM ML किंवा LM असं म्हटलं तरी चालेल वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग हे अंतराचं सूत्र आहे या ठिकाणी किंमत ठेवूया मित्रांनो x2 ची किंमत बघा तुमची x आहे म्हणून या ठिकाणी x घेतली हे वजा चिन्ह
x1 तुमचा 1 आहे, तो 1 कंस कंप्लीट कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत चला 7 आहे, ती 7 घेतली, हे वजा चिन्ह y1 तुमचा 15 आहे आणि 15चा वर्ग, अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं. चला आता हे x वजा 1 कंसाचा वर्ग जसंच तसं 7तनं 15 आणि 15 मधून 7 काढून घेतले, वजा 8 आले, वजा 8चा वर्ग, मोठ्याचं चिन्ह देतो आलेल्या उत्तराला वजा बाकीला. ओके, मग x वजा 1 कंसाचा वर्ग जसंच्या तसं 8चा वर्ग 64, हे तुमचं LM आहे. मग हे LM जे अंतर आहे ह्या दोन बिंदूंमधलं अंतर, आणि ते तुम्हाला किती दिलं, 10 दिलं, म्हणून मी खाली लिहिलं, परंतु LM म्हणजे LM ह्या दोन बिंदूंमधलं अंतर 10 आहे. ओके, मग ह्या ठिकाणी ही जी डावी बाजू होती, या डाव्या बाजूवरती मी 10 लिहिले मित्रांनो, आणि उजवी बाजू तुमची जशीच्या तशी. ओके, आता हे वर्गमुळाचं चिन्ह आपल्याला जर काढून टाकायचं असेल तर दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल. मग वर्ग करून घेतल्यानंतर 10चा वर्ग इथे लिहिला आणि याचं वर्गमुळाचं चिन्ह कट झालं, आतली पद जशीच्या तशी बाहेर लिहावी लागली. 10चा वर्ग 100 असतो, हे याचा विस्तार करणार आपण आता. x वजा 1 कंसाचा वर्ग, जसं a वजा b कंसाचा वर्ग, याच्यानुसार आपण विस्तार करणार. a चा वर्ग वजा 2ab म्हणजे हे दोन्ही पद यांचा गुणाकार केला, x गुणिले 1 म्हणजे x, आणि त्याला 2ने गुणायचं म्हणजेच किती झाले, 2x. 2ab लिहितो की नाही आपण, तसं याचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2x अधिक b चा वर्ग, एकाचा वर्ग 1 असतो, आणि अधिक पुढचे तुमचे 64 जशीच्या तसे. मित्रांनो 100 जशीच्या तसे, x वर्ग जसंच तसं, वजा 2x जसेच तसे, 64 मध्ये हा 1 मिळवला, 65 झाले तुमचे. ओके, नंतर उजवी बाजू डाव्या बाजूला लिहिली आणि डावी बाजू उजव्या बाजूला, फक्त 100 तिकडे पाठवले आणि ही राशी जशीच तशी इकडे आणली. बघा, फक्त बाजू पलटून घेतलं, काहीच केलं नाही. x वर्ग वजा 2x अधिक 65, आणि हे पलीकडचे 100 अलीकडे आल्यानंतर वजा 100 होतील, बरोबर 0 तिकडे राहतील, म्हणून x वर्ग वजा 2x, 100तनं हे 65 काढा, वजा 35 उरतील, मोठ्याचं चिन्ह देतो की नाही, वजा 35 बरोबर 0. आता वजा 35 ची अशी फोड करायची, म्हणजे 35 चे असे दोन अवयव घ्यायचेत आपल्याला. कसे की गुणाकार तर 35 आलाच पाहिजे, परंतु वजाबाकी तुमची 2 आली पाहिजे. 7 5 35, 7 आणि 5चा जर गुणाकार केला 35 होतो, आणि 7तनं 5 गेले तर तुमचे 2 उरतात. मधल्या पदाचं चिन्ह जे मोठं ते मोठ्याला देणार वजा, आणि याला अधिक करणार, बरोबर आहे. मग आता याचे डायरेक्ट अवयव आपण असं लिहू शकतो, डायरेक्ट कसं, x वजा 7 दुसऱ्या कंसात x अधिक 5. ओके, डायरेक्ट अवयव घेतले तरी चालतील आपल्याला, म्हणून x वजा 7 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. वर्ग समीकरणाचे अवयव आपण जसं घेतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सोडवतोय अवयव पद्धतीने, लक्षात घ्या. मग x वजा 7 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0, याचाच अर्थ x बरोबर 7 किंवा x बरोबर हे अधिक 5 पलीकडे गेले तर वजा 5, आणि आपल्याला ह्या दोन किमती काढायच्या होत्या. x ची किंमत काढा असं म्हटलं तर त्याच्या ह्या दोन किमती आल्या मित्रांनो. अशा पद्धतीने हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, 8वं उदाहरण बघा. 3 बिंदू दिलेत A B C, आणि तिन्ही बिंदूचे निर्देशक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेत, आणि हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायला सांगितलं. मित्रांनो मी एक छोटीशी आकृती या ठिकाणी काढली ABC, आणि ABC हा समभुज त्रिकोण असल्याचं मी दाखवलेलं आहे. बघा, तिन्ही बाजू समान आहेत, सारख्या खुणा केलेल्या आहेत, आणि हे तिन्ही बाजू समान असल्यामुळे हा समभुज त्रिकोण. मग हे A B आणि C हे जे बिंदू आहेत शिरोबिंदू, हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके, हे दाखवण्यासाठी पहिल्यांदा लक्षात घ्या, मला AB ची लांबी काढावी लागेल, BC ची लांबी काढावी लागेल, AC ची लांबी काढावी लागेल. तिन्ही लांबी आपण सारख्या दाखवणार, म्हणून पहिल्यांदा AB काढू आपण. AB जर घ्यायचे असेल तर A आणि B दोन्ही बिंदू घेणार. A आणि B बिंदू घेतले, त्यांचे निर्देशक लिहिल्यानंतर x1 y1 x2 y2 असं लिहिलं. ओके, आपण अंतराचं सूत्र वापरतो, अंतराचं सूत्र तुम्हाला पाठ झालेलं ते सूत्र लिहिलं, बरोबर. खाली वर्गमुळात x2 ची किंमत या ठिकाणी 1 आहे मित्रांनो, 1 ठेवली, वजा x1 ची किंमत पुन्हा 1 आहे, 1 वजा 1 कंसाचा वर्ग, अधिक y2 ची किंमत तुमची 6 आहे, हे वजा चिन्ह, y1 ची किंमत 2 आहे, 6 वजा 2 कंसाचा वर्ग. ओके, एकातून 1 गेल्यानंतर 0 होतात, आणि 6 मधून 2 गेल्यानंतर 4 उरले, 4चा वर्ग, म्हणून 4चा वर्ग किती आले, 16 आहे की नाही. आणि वर्गमुळात आहे
म्हणून त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल आपल्याला. ते किती येईल 4. म्हणून AB बरोबर 4 हे समीकरण नंबर 1 किंवा विधान क्रमांक 1. ओके, AB काढून झाला तुमचा, तो 4 आला. आता BC 4 येतोय का आपण ते चेक करणार आहोत. चला, BC काढायचा असेल तर B आणि C हे दोन बिंदू त्याचे निर्देशकासह लिहिलेत. निर्देशक पहिल्याचे निर्देशक x1 y1 म्हटले, दुसऱ्याचे निर्देशक x2 y2 म्हटले. चला, सूत्र घेतलं अंतराचं सूत्र. अंतराचं सूत्र पाठ झालेलं. आता त्याच्या खाली आपण किंमत टाकणार. x2 ची किंमत ही पूर्ण आहे मित्रांनो. हे बघा, x2 ची किंमत 1 अधिक 2 वर्गमुळात 3 हा x2 आहे. मग x2 च्या जागेवरती मी हा 1 अधिक 2 वर्गमुळात 3 नंतर हे वजा चिन्ह x1 तुमचा हा 1 आहे. लक्षात घ्या, हा पूर्ण बिंदू एक निर्देशक होता हा. त्याच्यानंतर पुढचा x1 निर्देशक हा तुमचा 1 आहे, तो 1 इथे घेतला. अधिक y2 तुमचे 4 आहेत मित्रांनो, तो लिहिले. वजा y1 ची किंमत 6 आहे, ती घेतली. इथे काय झालं बघा, ह्या एकाला वजा चिन्ह आहे आणि हा अधिक 1 आहे. अधिक 1 आणि वजा 1 एकमेकाशी कटले. लक्षात घ्या, अधिक 1 आहे, अधिक 1 आणि वजा 1 एकमेकाशी कटले. कटल्यानंतर तुमचे किती उरले, 2 वर्गमुळात 3. दिसतोय का तुम्हाला? 1 आहे इथे, लक्षात ठेवा. 1 कटले अधिक वजा असल्यामुळे. किती उरले तुमचे, 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. आता यांची वजाबाकी होईल मित्रांनो. 4तनं 6 पण 6 मधून 4 गेल्यानंतर 2 उरले, मोठ्याचं चिन्ह दिलं, वजा 2चा वर्ग. ओके, चला आता वर्ग करणार आहोत आपण हे दोन्ही पदांचा. 2चे वर्ग केलं 4. आता वर्गमुळात 3 आहे आणि त्याचा वर्ग करायचा म्हणजे फक्त वर्गमुळाचं चिन्ह कट होईल, आतले 3 जसेच्या तसे. 3चा वर्ग 9 लिहिण्याची गरज नाही या ठिकाणी, लक्षात ठेवा, कारण ते वर्गमुळात येतो 3. म्हणून फक्त वर्गमुळाचं चिन्ह कटलं, 3 येतील. 2चा मात्र इथे वर्ग झाला 4. अधिक या वजा 2चा वर्ग सुद्धा अधिक 4 झाला. हे 4 त्रिक 12 झाले आणि हे तुमचे 4 जसेच्या तसे. 12त 4 मिळवले, 16 झाले आणि 16चं वर्गमूळ पुन्हा 4. म्हणून BC बरोबर वर्ग किती आले तुमचे, 4 आले. हे 2 नंबरचं विधान आहे. 1 नंबरचं विधान जसं AB 4 आला तसा BC सुद्धा तुमचा या ठिकाणी 4 आला. चला AC शोधूया. आता राहिली शेवटची बाजू AC शोधायची असेल तर A आणि C हे 2 बिंदू घेणार. त्यांचे निर्देशकही लिहिलेत. त्यांच्या निर्देशकांना x1 y1 आणि x2 y2 आपल्या सोयीसाठी आपण म्हणून घेतलेलं आहे. अंतराचं सूत्र घेतलं मित्रांनो. अंतराच्या सूत्रामध्ये x2 ची किंमत लिहिली. पुन्हा बघा, x2 म्हणजे ही पूर्ण किंमत आहे, लक्षात ठेवा. 1 अधिक 2 वर्गमुळात 3 ही x2 हा निर्देशक आहे. म्हणून x2 च्या ठिकाणी ती किंमत ठेवली. x1 तुमचा 1 आहे, तो लिहिला, कंसाचा वर्ग. अधिक y2 तुमचा 4 आहे, तो घेतला. वजा y1 तुमचे 2 आहे, ते लिहिले. राईट, ओके. हा अधिक 1 वजा 1 कटले मित्रांनो. मग उरले तुमचे 2 वर्गमुळात 3, ते लिहिले, त्याचा वर्ग केला. लक्षात घ्या, अधिक आणि वजा 1 एकमेकांशी कटले. हे उरलं फक्त तेवढंच घेतलं. हे 4तनं 2 गेल्यानंतर 2 उरले, त्याचा वर्ग झाला. 2चा वर्ग 4 वर्गमुळात असल्यामुळे त्याचा चिन्ह कट झालं, वर्गमुळाचं फक्त 3 आले. अधिक 2चा वर्ग 4. मग बघा, आता हे 4 त्रिक 12 आणि हे तुमचे 4, 12 आणि 4 16 झाले आणि 16चं वर्गमूळ पुन्हा 4 आलं. AC सुद्धा 4, BC 4 आणि AB 4. ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणास समभुज त्रिकोण असे म्हणतात. मग बघा, विधान 1, 2 व 3 या तिन्ही विधानांवरून AB ची जेवढी लांबी तेवढीच BC तेवढीच AC. म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. जर ABC हा समभुज त्रिकोण असेल तर ABC हे जे 3 शिरोबिंदू आहेत, ABC हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे विधान आपल्याला सिद्ध करायचं होतं, ते आपण दाखवून दिलं मित्रांनो. अतिशय सोपा असा भाग होता. फक्त उदाहरणं मोठी होती म्हणून या ठिकाणी आपल्याला उदाहरणं लिहून घ्यावी लागली. वेळेचा विचार करताना उदाहरणं मी आधी लिहून मी फक्त तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हा सराव संच आपला या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.